आयुष्यात जेवढा अन्याय भैया नावाच्या पोरांसोबत झाला आहे ना, तेवढा कोणाच सोबत नाही झाला आहे बरं का. नाही तर काय यार, म्हणजे जन्म झाल्या डायरेक्ट एफर्ट्सच घेतले नाही आमच्यावर. नाव ठेवण्यापासून एकदम म्हणजे असं असं समजून घेतलं होतं की ॲव्हरेज आहेत बॉय, यांचं नाव काय ठेवायचं. सगळेजण बसले असतील, तोंडाकडे पाहत असतील, हा तर ॲव्हरेज दिसतो, याचं नाव भैया ठेवून द्या. काही एफर्ट्सच घेतले नाही यार नावासाठी. एकाले आवाज दिला की गल्लीतनं 4 जण बाहेर येतात, काय झालं काय झालं. बरं ते तर जाऊ द्या, बरं शाळेतले मित्र घरी येतात, त्यांच्यासमोर बी भैया हे आण भैया ते आण. अरे त्यात पोरी पण असता, एखाद्याचं क्रश असतं कोणावर, तिच्यासमोर कसं वाटतं बरं भैया बोललं की. बरं ते तर जाऊ द्या यार, बायकोसमोर पण एखाद्याचा समजा पोरगा झाला, तो मोठा झाल्यावर त्याला जर विचारलं की भाऊ कोणाचा पोऱ्या आहे तू, तर तो काय सांगेन, मी वरच्या गल्लीतल्या भैयाचा पोऱ्या आहे. सासरवाडीत गेल्यावर बी भैया बोलता बाकीचे लोक. आमच्या बी काही भावना आहेत यार. नाही, आमची मागणी आहे, आम्ही ना एक संघटना तयार करतो आहे. भैया नावाचे जेवढे पण पोरं आहेत ना महाराष्ट्रामध्ये, त्यांची एक संघटना सुरू करायची आहे. आमच्या मागण्या आहेत, त्या पुऱ्या झाल्या पाहिजे. अजिबात कोणी कोणाचं भैया नाव ठेवायचं नाही. 90s किड.